तुमच्या डोक्यात एक बिझनेस आयडिया आहे. अचानकपणे तो बिझनेस न करण्याची अनेक कारणे आपोआप येतात. जसे की माझ्याजवळ पैसे नाही आहेत, स्पर्धा खूप आहे, बिझनेस करायचा मला अनुभव नाही आहे, वगैरे वगैरे. आपण एखादा मोठा विचार का नाही करू शकत? मोठे काम करायला लागू नये म्हणून आपण कारणं का शोधतो आणि काय आहे यावर उपाय. आज मी तुम्हाला डेव्हिड शॉर्ट्स यांच्या द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग या पुस्तकाच्या एका चॅप्टरमधून सांगणार आहे की कसे आपण आपल्या कारणं देण्याच्या सवयीला सोडून देऊन काही मोठा विचार करू शकतो, मोठे काम करू शकतो. लेखक बोलतात की आपल्या सर्वांमध्ये एक आजार आहे ज्याला लेखकाने एक्सक्युसायटिस असे नाव दिले आहे. याचाच अर्थ कारणे देण्याचा आजार. पहिला सर्वात सामान्य एक्सक्यूज आहे, माझ्याजवळ हुशार व्यक्तींसारखी बुद्धिमत्ता नाही. हा एक्सक्यूज एवढा कॉमन आहे की आपल्या आजूबाजूला असलेल्या 95% लोकांमध्ये हा आढळतो. बहुतेक लोक दुसऱ्यांसमोर हे मान्य करायला तयारच नसतात की त्यांच्याजवळ बुद्धिमत्ता नाही आहे किंवा ते हुशार नाही आहेत, परंतु आतल्या आत ते या गोष्टीला मान्य करतात. जेव्हा बुद्धिमत्तेची गोष्ट येते तेव्हा आपल्यातील बहुतेक लोक 2 बेसिक चुका करतात. चुकी नंबर 1, आपण आपल्या बुद्धिमत्तेला कमी लेखतो आणि कमी समजतो. आणि चुकी नंबर 2, आपण दुसऱ्यांच्या बुद्धिमत्तेला आपल्यापेक्षा जास्त लेखतो किंवा जास्त समजतो. या चुकांमुळे लोक खूप तोट्यात राहतात. ते आव्हानात्मक परिस्थितीसोबत सामना करण्यासाठी अपयशी ठरतात, कारण त्यांना असे वाटते की त्यांच्यात तितकी बुद्धिमत्ता नाही आहे. पण तिथेच एक व्यक्ती अशी येते जी बुद्धिमत्तेची काळजी करत नाही आणि त्याला त्याचे आवडीचे काम भेटते. लेखक बोलतात की 100 IQ असणारा व्यक्ती जर सकारात्मक, आशावादी आणि सहाय्यक आहे तर तो त्या व्यक्तीपेक्षा जास्त यश आणि पैसे मिळवू शकतो ज्याचा IQ तर 120 आहे पण त्याचा स्वभाव हा नकारात्मक आहे. बुद्धिमत्तेच्या एक्सक्युसायटिसचे 3 उपाय आहेत. नंबर 1, आपल्या बुद्धिमत्तेला इतरांपेक्षा कमी लेखू नये आणि दुसऱ्यांच्या बुद्धिमत्तेला प्रमाणापेक्षा जास्त लेखू नये. आपल्या गुणवत्तेला ओळखा. लक्षात ठेवा, हे महत्त्वाचे नाही आहे की तुमच्यामध्ये किती बुद्धिमत्ता आहे. महत्त्वाचं तर हे आहे की तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर कशा प्रकारे करता. या गोष्टीने गोंधळू नका की तुमचा IQ हा कमी आहे, तर आपली विचारसरणी नेहमी सकारात्मक ठेवा. नंबर 2, आपण स्वतःला नेहमी ही आठवण करून द्या की माझ्या बुद्धिमत्तेपेक्षा माझी वागणूक महत्त्वाची आहे. आपल्या कामाच्या जागी आणि घरी सकारात्मक वागणुकीचा सराव करा. कामं टाळण्याची कारणं शोधण्याऐवजी कामं करण्याचे मार्ग शोधा. तुम्ही तुमच्यामध्ये मी जिंकत आहे असा स्वभाव तयार करा. आपल्या बुद्धिमत्तेचा वापर हा फक्त आपल्या अपयशी होण्याची कारणे शोधण्यासाठी नका करू. नंबर 3, लक्षात ठेवा की तथ्यांचा पाठलाग करण्याऐवजी विचार करण्याची क्षमता महत्त्वाची आहे. आपल्या मेंदूला क्रिएटिव्ह बनवा. आपल्या डोक्यात नवनवीन विचार येऊ द्या. कामं करण्याचे नवनवीन आणि उत्कृष्ट मार्ग शोधत राहा. स्वतःला विचारा की मी माझ्या मेंदूचा वापर इतिहास बनवण्यासाठी करत आहे की इतिहास पाठांतर करण्यासाठी. दुसरे कॉमन कारण आहे एज म्हणजेच वय. एज एक्सक्युसायटिस हा अपयशाचा असा आजार आहे ज्यात सर्व दोष हा वयावर ढकलला जातो. याचे 2 असे सोप्या पद्धतीने ओळखली जाणारी रूपे आहेत. नंबर 1, माझे वय खूप जास्त आहे आणि नंबर 2, माझे वय खूप कमी आहे. बहुतेक लोक असा विचार करतात की ते बिझनेस सुरू करण्यासाठी वयाने खूप कमी आहेत. विपरीत त्यांना हे पण माहीत आहे की जेव्हा मार्क झुकरबर्गने काम करायला सुरुवात केली तेव्हा ते कॉलेजमध्ये शिकत होते. काही लोक हा विचार करतात की ते आत्ता बिझनेस सुरू नाही करू शकत कारण त्यांचे वय खूप जास्त आहे आणि ते म्हातारे झाले आहेत. पण ज्यावेळी कर्नल सँडर्स यांनी त्यांचा KFCचा बिझनेस सुरू केला त्यावेळी ते 62 वर्षाचे होते. वयाचे कारण देण्याचा आजार हा TV सिरियलमधून सुद्धा पसरत आहे. त्यात असे दाखवले जाते की ज्यावेळी कंपनी बँकरप्ट होते त्यावेळी एखाद्या कामगाराची नोकरी सुटते आणि तो बेरोजगार बनतो. त्याला दुसरीकडे कुठेच नोकरी मिळत नाही कारण त्याचे वय खूप जास्त झालेले असते. तो कामगार नोकरीच्या खूप शोधात असतो पण त्याला काही नोकरी मिळत नाही. या संघर्षात त्याच्या मनात आत्महत्येसारखे सुद्धा विचार येतात आणि शेवटी या रिझल्टवर पोहोचतात की आता स्वतःला रिटायर समजण्याचंच हुशारी आहे. वयाचे कारण देण्याच्या या आजारावर 2 उपाय आहेत. नंबर 1,
तुम्ही ते काम करा जे तुम्ही भविष्यात करणार आहात. जेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला निगेटिव्ह बनवता आणि जेव्हा हा विचार करता की आता वेळ निघून गेली आहे, त्याच वेळी तुमच्या हातातून खरोखर वेळ निघून जाते. हा विचार करणं सोडून द्या की मला हे काम खूप वर्षापूर्वी सुरू करायला पाहिजे होतं. हे असे अपयशी लोकांचे विचार असतात. तर तुम्ही असा विचार करा की मी आता सुरू करायला जात आहे, माझे चांगले दिवस यायचे अजून बाकी आहेत. यशस्वी लोक अशाच प्रकारे विचार करतात. नंबर 2, याचा हिशोब करा की आता तुमच्याजवळ किती वेळ बाकी राहिला आहे. लेखकाचे असे मत आहे की बहुतेक लोकही वयाच्या 70 वर्षांनंतर सुद्धा क्रिएटिव्ह काम करू शकतात. आपण असे मानून चाललो की 20 ते 70 वर्ष वयादरम्यान कोणताही व्यक्ती क्रिएटिव्ह काम करू शकतो. तर आता तुम्ही जर 30 वर्षाचे असाल तर तुमच्याजवळ आत्तासुद्धा 80% वेळ राहिलेला आहे. आणि जर तुम्ही 50 वर्षाचे असाल तरीसुद्धा तुमच्याजवळ 40% क्रिएटिव्ह वेळ उरलेला आहे. अजून एक कॉमन कारण आहे, माझी तर गोष्टच वेगळी आहे. माझं खरं म्हणजे नशीबच खराब आहे. लेखकाने रोडवरील ॲक्सिडेंट संदर्भात एका ट्रॅफिक इंजिनियरसोबत बोलणे केले. त्याचे असे म्हणणे होते की दरवर्षी ट्रॅफिक ॲक्सिडेंटमध्ये जवळपास 40,000 लोकं मारली जातात. त्याच्या बोलण्याचा मेन मुद्दा होता की कदाचित कधीतरी एखादा खरा ॲक्सिडेंट झाला असावा. आपण ज्याला ॲक्सिडेंट मानतो तो खरं म्हणजे एखाद्या मशिनीतल्या किंवा माणसाकडून झालेल्या गडबडीचा रिझल्ट असतो. हा ट्रॅफिक इंजिनियर जी गोष्ट बोलत होता ती गोष्ट आपल्याला फिलॉसॉफर आणि थिंकर हे कित्येक वर्षापासून शिकवत आलेले आहेत. प्रत्येक गोष्टीचं काही ना काही कारण असतेच. कोणतीच गोष्ट ही विनाकारण होत नाही. आज बाहेर जे वातावरण आहे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तसे आहे. आपल्यासोबत जे पण काही घडते त्यामागे सुद्धा काही ना काही कारणं असतात. पण कदाचितच असा एखादा दिवस जात असेल जेव्हा आपण एखाद्याला त्याच्या खराब नशिबाचा दोष देत असताना ऐकत नसू किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या यशावर त्याच्या चांगल्या नशिबाला दोष देत नसू. उदाहरणार्थ, लेखक एकदा 3 ज्युनियर एक्झिक्युटिव्हसोबत जेवण करत होते. त्या दिवशी त्यांच्या बोलण्याचा मेन मुद्दा होता जॉर्जचे प्रमोशन. कालपर्यंत जॉर्ज हा यांच्याप्रमाणे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह होता. आज त्याला प्रमोशन मिळाले होते. जॉर्जला प्रमोशन का मिळाले या तिघांनी या गोष्टीचा खूप शोध लावला आणि खूप अशी कारणं शोधून काढली. चांगले नशीब, मस्का मारणे, प्रेशर वगैरे वगैरे. म्हणजेच खरं कारण सोडून बाकी सगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या. पण खरं हे होतं की जॉर्ज हा प्रमोशनसाठी सर्वात पात्र व्यक्ती होता. तो आपले काम चांगल्या पद्धतीने करायचा, तो जास्त मेहनत करायचा, तो खूप परिणामकारक होता. सिनियर लोकांनी पण खूप विचार केला की या 4 जणांमधून कोणाला प्रमोशन द्यावं. या 3 नाराज ज्युनियर एक्झिक्युटिव्हनी समजायला हवे होते की कंपनीचे सिनियर ऑफिसर जेव्हा प्रमोशन देतात तेव्हा ते काय चौघांचे नाव लिहून कोणा एकाची चिठ्ठी बाहेर नाही काढत. विचार करा, जर नशिबाच्या भरोशावर राहून सर्व कंपन्या काम करू लागल्या, जर नशीबच हे ठरवू लागले की कोण मॅनेजर बनेल आणि कोणाला प्रमोशन मिळेल, तर या देशाचा प्रत्येक बिझनेस हा नाहीसा होऊन जाईल. एका मिनिटासाठी जरा कल्पना करा, आपण इन्फोसिसला नशिबाच्या भरोशावर पुन्हा बनवतो आणि या कामासाठी आपण सर्व कर्मचाऱ्यांची नावे लिहून त्या चिठ्ठ्या एका बॉक्समध्ये टाकतो. चिठ्ठी उचलताना ज्याच्या नावाची पहिली चिठ्ठी निघेल त्याला आपण प्रेसिडेंट बनवू, दुसरे नाव ज्याचे निघेल त्याला व्हाईस प्रेसिडेंट बनवू आणि अशाच प्रकारे चिठ्ठ्या काढत आपण सर्व पदे वाटून देणार. हे तुम्हाला मूर्खपणाचे नाही वाटत का? पण जेव्हा नशीब काम करते तेव्हा ते अशाच प्रकारे काम करते. जे पण लोक बिझनेसमध्ये टॉपला पोचतात, मग ते बिझनेस मॅनेजमेंट असो, सेल्समनशिप असो, इंजिनिअरिंग असो, ॲक्टिंग असो किंवा अजून दुसरी कोणतीही फील्ड असो, ते यामुळेच टॉपला पोचतात कारण त्यांचा जो ॲटिट्यूड असतो तो विजयी होण्याचा असतो आणि त्यासोबतच ते खूप कठीण परिश्रमसुद्धा करतात. नशिबाची कारणं देण्याच्या आजारावर 2 उपाय आहेत. नंबर 1, रिझन आणि रिझल्टच्या नियमांचा स्वीकार करा. जेव्हा तुम्हाला वाटेल की एखादा व्यक्ती चांगल्या नशिबाचा आहे तर जरा नीट लक्ष द्या आणि मग तुम्हाला समजेल की ज्याला तुम्ही चांगले नशीब समजत होते ते खरं तर प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी आणि विजय होण्याच्या ॲटिट्यूडचा रिझल्ट आहे. अशाच प्रकारे एखाद्या व्यक्तीच्या खराब नशिबाला नीट बघा, तुम्हाला त्याच्या मागे पण काही कारणे दिसतील. विजयी व्यक्तीला जेव्हा झटका लागतो तेव्हा ते त्यातून काहीतरी शिकतात आणि त्याचा फायदा घेतात. पण जेव्हा अपयशी लोकांना झटका लागतो
किंवा ते हारतात तेव्हा ते त्यातून काहीच शिकत नाहीत आणि कारणं देत राहतात. नंबर 2, आपल्या मेंदूच्या ताकदीला अशी स्वप्न बघण्यात वाया नका घालू ज्यात विना मेहनतीने यश मिळवता येईल. आपण फक्त नशिबावर विश्वास ठेवून यशस्वी नाही होऊ शकत. यश हे त्या गोष्टींमध्ये मास्टरी मिळवल्याने येते ज्या आपल्या यशस्वी होण्यात मदत करतात. प्रमोशन किंवा जीवनाच्या चांगल्या गोष्टींमध्ये नशिबाचा आधार घेऊ नका. नशिबाने या गोष्टी नाही मिळत. या विपरीत तुम्ही स्वतःमध्ये अशा क्वालिटी वाढवा ज्याने तुम्ही खरंच एक यशस्वी व्यक्ती बनाल. या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत डेव्हिड शॉर्ट्स यांच्या द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग या पुस्तकाच्या एका चॅप्टरमधून. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक नक्की करा आणि तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून टाका यार. मी या पुस्तकाच्या दुसऱ्या चॅप्टरवरती अशाच प्रकारच्या आणखीन व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला अशाच प्रकारची माहिती देण्याचा प्रयत्न करेल. शेवटी मित्रांनो, तुम्ही खूप महत्त्वपूर्ण आहात. वाचत राहा, शिकत राहा, असेच पुढे जात राहा. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार.